नमस्कार मित्रांनो, आज आपण श्रीमद भगवत गीता अध्याय 5 कर्मसन्यास योग यातील श्लोक 19 आणि श्लोक 20 बघणार आहोत. कल्पना करा की बाहेर वादळ सुटलंय, लोक ओरडतायत, सगळीकडे गोंधळ आहे, पण आपण जर आतून एकदम शांत आहोत, जणू काही घडलंच नाहीये. शक्य आहे का असं? तर भगवंत म्हणतात हो. ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवलाय त्यानेच हे जग जिंकलंय. पण हे साध्य कसं करायचं बघूया आजच्या व्हिडिओ हे गुपित. श्लोक 19. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्माणि ते स्थितः. ज्यांचं मन समत्व भावात स्थिर झालेले आहे त्यांनी या जगातच संपूर्ण संसार जिंकलेला आहे. कारण ब्रह्म जे आहे ते निर्दोष आणि सम आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म. जे ब्रह्म आहे, जे मिळवायचं आहे ते तर निर्दोष आहे, ते सम आहे. म्हणून ते लोक ब्रह्मातच स्थित असतात. कोण लोक? तर ज्यांचं मन हे समत्व भावात स्थिर झालेलं आहे. याच्या आधीच्या श्लोकात आपण बघितलं, काय बघितलं आपण आधीच्या श्लोकात? की हत्ती, कुत्रा, मनुष्य, श्वापद, चांडाळ हे जे काही सगळं आहे, वेगळ्या वेगळ्या योनीतली हे जी काही रूप आहेत, या सगळ्यामध्ये जो आत्मा आहे तो एकच आहे हे बघायला आपण मागच्या श्लोकात शिकलो. तर त्याच श्लोकाच्या पुढचा भाग की ज्यांचं मन समत्वात आहे त्यांनी हे जग जिंकलेलं आहे असं म्हणतात. जिंकणं म्हणजे तरी काय? की आपण म्हणतो मॅच जिंकली किंवा अमुक अमुक माणसाने इलेक्शन जिंकलं, पण भगवंत म्हणतात की खरी जीत तीच आहे जेव्हा आपलं मन आपल्या ताब्यात येतं. जेव्हा चांगलं वाईट सुख दुःख हे जे द्वंद्व चालू आहे, असं करावं का तसं करावं, मी सुखी आहे का दुःखी आहे, हे माझ्यासाठी चांगलं होईल का वाईट होईल, हे जे सारखं द्वंद्व आपल्या मनात चालू आहे, याचा त्रास जेव्हा आपल्याला होत नाही, या सगळ्याच्या पलीकडे आपण जेव्हा जातो तेव्हाच आपण ईश्वराच्या फ्रिक्वेन्सीला मॅच होतो. बघूया पुढचा श्लोक. न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य च प्रियं स्थिर बुद्धी रसमूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः. ज्याला प्रिय गोष्ट मिळाल्यावर खूप आनंद होत नाही आणि अप्रिय गोष्ट घडल्यावर जो डगमगत नाही, म्हणजेच काय, जो सुखात पण तसाच वागतो आणि दुःखातही तसाच वागतो, तो स्थिर बुद्धीचा, मोहमुक्त आणि ब्रह्मवेत्ता पुरुष ईश्वरामध्ये स्थिर असतो. बघूया एक साधंसं उदाहरण. समजा आपण लिफ्ट मध्ये आहोत, लिफ्ट वर गेली, आपण तसेच उभे आहोत, स्थिर उभे आहोत, आणि खाली आली तरी स्थिरच उभे आहोत. म्हणजे आपली जी बॉडी आहे, आपलं जे शरीर आहे ते वर खाली झालेलं आहे, पण आपण तसेच आहोत. त्याच पद्धतीने जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार येतात तेव्हा आपलं मन शांत ठेवणं, डोकं ठिकाणावर ठेवणं म्हणजे शांत ठेवणं हे गरजेचं आहे. प्रमोशन मिळालं की हवेत उडायचं नाही, आणि कोणाशी भांडण झालं किंवा वाईट वाटलं की डिप्रेशन मध्ये जायचं नाही. म्हणजे झालं, दोन्ही प्रिय आणि अप्रिय दोन्ही गोष्टींमध्ये आपला मनाचा समतोल राखणं हे महत्वाचं आहे. आणि असं जो कोणी करतो, जो दोन्ही परिस्थितींमध्ये, दोन्ही द्वंद्वांमध्ये शांत उभा राहतो, तोच खरा ब्रह्मविद. ब्रह्मविद म्हणजे काय? ब्रह्माला जाणणारा, ईश्वराला जाणणारा ठरतो. तर मित्रांनो, हे दोन्ही श्लोक आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स शिकवतात. परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःची प्रतिक्रिया बदला.
प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण कसं रिॲक्ट व्हायचं, कसं सामोरं जायचं हे आपल्या हातात आहे. कुठली परिस्थिती आपल्या समोर येईल ते आपल्या हातात नाही, पण जी परिस्थिती समोर आलेली आहे त्याला कसं हाताळणे हे आपल्या हातात आहे. प्रत्येक माणसात आणि प्रसंगात ईश्वराला बघायला शिका. पुढच्या वेळी जेव्हा काही वाईट घडेल तेव्हा स्वतःला विचारा, माझं मन सम आहे का? माझं मन स्थिर आहे का? आणि जर खरं असेल तर आपण नक्कीच ते युद्ध जिंकलेलं आहे. तुम्ही तुमचं मन कसं शांत ठेवता? मेडिटेशन करून का गाणी ऐकून? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि गीतेचं हे अमूल्य ज्ञान जगापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री कृष्ण.